आणि बेल विद्यार्थ्यांचे अनोखे आंदोलन। शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांनी शाळेला टाळे ठोकून दालनासमोर भरवली शाळा। बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर शहरातील बाजारात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक मुलांची शाळा असून 1 ते 4 वर्ग असून मागील 9 महिन्यांपासून शाळेला एकच शिक्षक असून प्रशासन व शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। त्यामुळे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी अनोखे आंदोलन करून शाळेला टाळे ठोकून शाळेच्या समोर शाळा भरवून आंदोलन केले। संग्रामपूर तालुक्यात अनेक शाळांमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत। एका शिक्षकाच्या भरोश्यावर तब्बल 4 वर्ग चालवावे लागतात। तालुका ठिकाणी असलेल्या संग्रामपूर शहरातील मागील 9 महिन्यांपासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे। संग्रामपूर तालुक्यातील अनेक मराठी प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये पुरेसे शिक्षक नाहीत। शिक्षक मिळावे याकरता यापूर्वी अनेक गावातील शाळांना टाळे ठोको तर पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात शाळा भरवणे, उपोषणाचा इशारा आदी आंदोलन केले, तरीही शिक्षक मिळाले नाहीत। जिल्हा परिषद हायस्कूल संग्रामपूरमध्ये सुद्धा आज रोजी 7 ते 8 शिक्षकांची कमतरता आहे। तसेच संग्रामपूर मराठी प्राथमिक शाळेतही शिक्षक पुरेसे नाहीत। त्यामुळे आज 13 सप्टेंबर रोजी संग्रामपूर शहरातील मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने शिक्षक मिळावेत व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी चक्क शाळेला टाळे ठोकून विद्यार्थ्यांसह शाळा समिती सदस्य व पालकांनी शाळेला टाळे ठोकून शाळेसमोरच ठिय्या आंदोलन केले आहे। आता तरी साहेब जाग येऊ द्या, मुलांचे नुकसान करू नका, शाळेला शिक्षक द्या अशी मागणी केली जात आहे। त्यानंतर चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या बाहेरच जेवणाचा डबा खाऊन शिक्षक द्या अशा घोषणा करत शिक्षक विभागाचे विरोधात नाराजी व्यक्त केली आहे। दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। हां बोला, आज काय मागणी आहे तुमची? मी गणेश मनोहर गावंडे, व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक मुलांची शाळा संग्रामपूर। आमच्या इथे मागील 8 महिन्यापासून 4 वर्ग आहेत आणि एकच शिक्षक आहे। 4 वर्ग एक शिक्षक कसा सांभाळू शकेल? 105 पटसंख्या होती, आज ती 84 आली। प्रत्येक पालक इथं नाव काढायला येऊन राहिला, किती विनंत्या करा तरी ऐकून राहिले। अजून 15 ऑगस्ट होऊन शाळेचे गणवेश मिळाले नाही आहे। शिक्षकाचा पुरा खेळखंडोबा झाला आहे। त्यांना विनंत्या केल्या आहे, अर्ज दिले, निवेदन दिले, कोणीही कानावर घेतले नाही। त्याकरिता आज आम्ही विद्यार्थी आणि पालक ठिय्या आंदोलनाला बसलेलो आहोत। शाळेत शिक्षकाची नियुक्ती जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आमचं ठिय्या आंदोलन चालू राहील। तरी त्यांनी आमच्या मागणीचा पुरेपूर म्हणजे विचार करून 2-3 शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी ही विनंती।